सध्या संपूर्ण राज्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे। ही चर्चा सुरू झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे गटातल्या शिवसैनिकांना काय वाटतंय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवसैनिकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्या डाव्या बाजूला जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक ही चर्चा करण्यासाठी सहभागी झालेली आहेत। तर माझ्या उजव्या बाजूला आपण जर बघितलं तर अत्यल्प संख्येने मनसे सैनिक ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी जमा झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। आपण सुरुवात करतोय ठाकरे गट शिवसेनेपासून। आपल्यासोबत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत शहर प्रमुख बाळासाहेब थोरात। काय वाटतं तुम्हाला, राज ठाकरे आणि तुम्ही एकत्र यावं? नक्कीच यायला पाहिजे। महाराष्ट्र हितासाठी या ठाकरे ब्रँडला एकत्र येणं गरजेचं आहे। सध्या स्थितीत महाराष्ट्रात ज्या परिस्थितीतून महाराष्ट्र जातोय त्या परिस्थितीतून जाता बघता महाराष्ट्र लोकहितासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी, मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी त्यांनी एकत्र आलं पाहिजे। हे सगळं आमच्या कार्यकर्त्यांसह जनतेची पण इच्छा आहे। तुमची पण हीच इच्छा आहे, एकत्र आलं पाहिजे? उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांनी एकत्र आलं पाहिजे ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची इच्छा आहे। कारण राजसाहेबांनी सांगितलं की महाराष्ट्राच्या हिताच्या आड आमचे काही वाद नाही आहेत आणि ते आम्ही संपवायला तयार आहोत। निर्णय दोघा भावांनी घ्यायचा आहे, पण जर ते एकत्र आले तर महाराष्ट्राला नक्कीच याचा फायदा होईल। ठाकरे हा ब्रँड आहे, ठाकरे ब्रँड कोणीही पुसू शकणार नाही। तर एकत्र आलं पाहिजे अशी भावना दोन शिवसैनिकांनी व्यक्त केलेली आहे। आता मनसे सैनिकांना काय वाटतं आपण जाणून घेतोय। काय वाटतं, एकत्र आलं पाहिजे? 100% एकत्र आलं तर पाहिजेत, पण एकत्र येऊन जी सत्ता मिळेल ती पण त्यांनी व्यवस्थित हे केली पाहिजेत अशी आमची इच्छा आहे। आणि मन सैनिकाचीच इच्छा नाही तर संपूर्ण जनतेची पण इच्छा आहे महाराष्ट्रातल्या की दोघांनी एकत्र आलं पाहिजेत। कारण एकत्र येऊन आजपर्यंत जे पक्षाचे इतर पक्ष आहेत जसे की भाजपा, काँग्रेस वगैरे यांचं आतापर्यंत जे लोकांना माहिती आहे काय केलं त्यांनी तर, पण आज सर्वसामान्य जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या दोघांकडून अपेक्षा आहे। तर आमची सर्व मनसैनिकांची पण इच्छा आहे, आम्ही तर सर्वसामान्य मनसैनिक आहोत, पण आमची सर्वांची इच्छा आहे की बा दोघं बंधूंनी एकत्र यायला पाहिजेत। तुम्हाला काय वाटतंय? छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्राने देशाचं नेतृत्व केलेलं आहे आणि या महाराष्ट्राचं सध्या जर नेतृत्व करत असेल तर काही परप्रांतीय लोक या महाराष्ट्राचं नेतृत्व करू पाहते। तर याकरिता या महाराष्ट्रामध्ये जे ठाकरे ब्रँड आहे, स्वर्गीय बाळासाहेबांची जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली पाहिजे आणि समस्त महाराष्ट्राच्या जनतेची देखील इच्छा आहे की राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र यावं। मग याच्यासाठी प्रस्ताव कोणी द्यावा? आधी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना प्रस्ताव पाठवावा का उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना प्रस्ताव पाठवावा? आता आम्ही तर फार लहान आहेत, पण दोन ठाकरे बंधू आता यांच्यात ह्यात काही सांगू शकत नाही, पण एकत्र यावं हीच मोठी इच्छा आहे। तुमचे मनसेचे वरिष्ठ नेते म्हणतायत ना प्रस्ताव आला तर विचार करू म्हणून। आता घोडं इथं आणलं की प्रस्ताव कोणी पाठवायचा? आता बघावं, आता ते वरिष्ठ ठरवतील, आम्ही काय सांगणार त्यामध्ये। पण कुणी करा, म्हणजे राजसाहेबांनी काय प्रस्ताव द्यावा का उद्धव ठाकरेंना? आता उद्धव साहेबांनी दिला तर फारच आनंद होईल त्यामध्ये। उद्धव साहेबांनी प्रस्ताव द्यावा असे तुमच्या? 100% द्या। आता मुद्दा प्रस्तावावरती आलेला आहे, आपण शिवसेनेकडे जातोय। खरं तर हे तुमचे सहकारी असं म्हणतायत की एकत्र यायला आम्ही तयार आहेत, मात्र एकत्र येण्याचा प्रस्ताव हा उद्धव ठाकरेंनी आधी पाठवला तर बरं होईल। नाही, प्रस्ताव हा महत्त्वाचा नाही आहे, एकत्र येणं आहे। आता सध्याला महाराष्ट्राची जी वाताहत होते तर महाराष्ट्र वाचवणं गरजेचं आहे। कोणी प्रस्ताव दिला पाहिजे, कोणी काय केलं पाहिजे या अटी शर्तीच्या पलीकडे महाराष्ट्र आहे आणि हे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे, राजसाहेबांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे कोणाचा प्रस्तावाचा प्रश्नच नाही आहे। दोघं भाऊ आहे आणि मी राजसाहेबांसोबतसुद्धा काम केलेलं आहे आणि शिवसेनेत आता शिवसैनिक म्हणून काम करतो आहे। कारण की राजसाहेब जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा विद्यार्थी सेनेपासून मी राजसाहेबांना काम केलेलं आहे, त्यांच्या अंडरसुद्धा मी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला माहिती आहे राजसाहेबांचा स्वभावसुद्धा। राजसाहेबांना महाराष्ट्र हित आणि उद्धव साहेबांनाही महाराष्ट्राचं हित चांगल्या पद्धतीने माहिती आहे। त्यांनी बाळासाहेबांच्या रक्ताचे ते पाईक आहेत आणि त्यांच्या रक्तात महाराष्ट्र भिनलेला आहे, म्हणून ते काय कोणी प्रस्ताव द्यावं याच्या पलीकडे त्यांचे विचार आहे। आधारहीन बोलताय तुम्ही। मी तुम्हाला आज इथं बोलवलं, आपण दोघं एकत्र झालो, मी फोन तुम्हाला केला भाऊ असं करायचे तुम्ही इथं या म्हणून आले। तिकडं पण असं व्हावं लागेल ना, आपोआपच कसं घडेल? जादूची कांडी तर फिरणार नाही। नाही, त्या संदर्भात ते भाऊ एकत्रित बोलले असतील याचा काही प्रश्नच नाही। नाही, ते कोणी सांगू शकत नाही ना, ते दोघा भावांनाच माहिती असतील कशावरून। आणि हे तर सगळ्यांना कळतंय ना। आज सामनामध्ये दोन्ही भावांचा फोटो आहे, राजसाहेब बोलताय, राजसाहेबांनी मीटिंग बोलवलेली आहे, उद्धव साहेबांनी बोललेले आहेत,
स्पष्टपणे बाबा उद्धव साहेबांनी ते स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला गोड बातमी देणार आहे म्हणून. ते सुद्धा असंच म्हणले की काही प्रस्ताव आला तर विचार करू. मनसे पण म्हणते त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर आम्ही ठरवू. देणार कोण? कागद द्यावं लागेल ना. आता इथं सुद्धा एक तुमचा मनसेचा कार्यकर्ता म्हणतोय की उद्धव साहेबांनी प्रस्ताव दिला तर विचार करू. नाही, प्रस्ताव हा प्रस्ताव नसतो, हा मनमिलन असतं. मनाच्यामध्ये जे मतभेद असतात ते दूर झालेले आहे. त्याच्या पलीकडे त्यांनी ठरवलं आहे महाराष्ट्र हित. त्याच्यामुळे प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही. प्रस्ताव बंधू एकच आहे. प्रस्तावाच्या काय घराघरामध्ये प्रस्ताव थोडी देतात. एखादा भाऊ कधी रुसला एक नाही महाराष्ट्राने बघितलेलं आहे. उगाच तुम्ही ओढून ताणून एकत्र असण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करता. ह्या दोघां भावांचे संबंध इतके ताणलेले आहेत की गेल्या अनेक वर्षात ते एकमेकांशी बोललेले सुद्धा नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यातलं त्यात सांगतो. आता जर का हे दोघं भाऊ एकत्र येण्याचा मुद्दा नाही तर दोन पक्ष एकत्र येण्याचा मुद्दा आहे. दोन पक्ष एकत्र यायचे असतील तर प्रस्ताव द्यावा लागतो, प्रस्ताव घ्यावा लागतो, बसावं लागतं, चर्चा करावी लागते, कोण कुठं कसं काम करणार ह्या सगळ्या गोष्टीचं ठरावं लागतं. त्याची ड्राफ्टिंग तयार केली जाते. ह्या सगळ्या गोष्टीसाठी आधी प्रस्ताव कोण देणार? नाही, हे आता पहिले काय असेल की खालचे नेते बसल्यापेक्षा जे नेते आहे महत्त्वाचे ते दोघं बंधू आहे. ते बंधू ऑलरेडी लग्न कार्यात असेल त्यांच्या, तुम्ही असं म्हणतात. जेव्हा कुटुंब हा वेगळा आणि राजकारण वेगळं आहे, पण ते सगळे एकत्रित आहे. ज्या वेळेस उद्धव साहेब आजारी पडले होते त्यावेळेस सगळ्यात प्रथम राज ठाकरे त्या ठिकाणी गेलेले होते. कौटुंबिक झालं हो, हे सगळ्या जगाला माहिती आहे. मुख्यमंत्री सभाची मला राजकीय सांगा. मुख्यमंत्री पदाची शपथविधी होता त्यावेळेस राजसाहेब आले होते. कौटुंबिक म्हणून आले होते, भावाचा शपथविधी म्हणून. पण नाही भावाचा आणि ते त्यांच्या आईला सुद्धा घेऊन आले होते आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या आईच्या पाया सुद्धा पडले होते. दिस इज द कौटुंबिक मॅटर. नाही कौटुंबिक नाही. आता राजकीय बोला, राजकीय बोला. आता एकत्र येणार प्रस्ताव काय? शिवसेना आणि मनसे एकत्र येणार आहेत, त्यासाठी प्रस्ताव कोण देणार? उद्धव ठाकरे का राज ठाकरे? नाही प्रस्तावाचा प्रश्नच नाहीये. प्रस्ताव हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहे, होऊन जाईल. आता तुम्ही प्रस्ताव येऊन काही बोलू नका की हे देणार मग हा मोठा हा छोटा, हा प्रश्नच नाहीये. आता सध्याला महाराष्ट्राचं हित जपायचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या गोष्टीसाठी आम्ही सगळेजण एकत्र येणार. कोण लहान कोण मोठा यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. थोरात साहेब, ना इकडून प्रस्ताव ना तिकडून प्रस्ताव, ह्या दोन तलवारी एका म्यानात बसतील असं काही दिसत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, नक्कीच प्रस्तावावर वरिष्ठ निर्णय घेतील. प्रस्ताव जसं यांनी सांगितल्याप्रमाणे प्रस्ताव महत्त्वाचा नाही. 2 जागा इकडे काय 2 जागा तिकडे काय त्यांनी फारसा फरक पडणार नाही. पण ह्यांचं मनोमिलन झालेलं आहे. महाराष्ट्राला गोड बातमी मिळणार आहे आणि महाराष्ट्राला जे अपेक्षित आहे, मराठी जनतेला जे अपेक्षित आहे तो निर्णय दोघे बंधू नक्कीच घेतील आणि ह्याचा महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटी देणारा निर्णय असणार आहे. तुम्हाला प्रश्न विचारतो. ह्या दोन तलवारी आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. यातली मोठी तलवार कोणती वाटते तुम्हाला? मोठी तलवार म्हणण्यापेक्षा शिवसेना प्रमुखाच्या विचारावर चालणारे हे दोन नेते. अख्ख्या महाराष्ट्राने संबंध महाराष्ट्राने बघितलेले आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणारे हे दोनच नेते होते, माननीय राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब. महाराष्ट्राच्या हितासाठी ही दोन्ही नेत्याची आज महाराष्ट्राला गरज आहे आणि तमाम शिवसैनिकाला आणि मनसे कार्यकर्त्यालाही गरज आहे की दोन्ही कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की यांनी दोघांनी एकत्र व्हायला पाहिजे. आणि हे पण सांगतो की मागच्या 20-21 वर्षापूर्वी ज्या वेळेस मनसेची स्थापना झाली किंवा ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्याच्या आधी देखील आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे पण नेते राजसाहेब होते विद्यार्थी सेनेत काम करत असताना. त्यामुळं कुठंतरी दोन्ही एकत्र यावं अशी अपेक्षा आहे तुमची. तुम्हाला काय वाटतंय, प्रस्ताव कोणी दिला पाहिजे? प्रस्ताव प्राथमिक चर्चा जे अष्टप्रधान मंडळ आहे दोघांचंही, दोन्ही नेत्यांचं, तिथून चर्चा सुरू होईल आणि शेवटला राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र बसतील असं मला वाटतं. पण कुठं बसतील? मातोश्रीवर बसतील का कृष्णकुंजवर बसतील? बसू शकतं. दोनाच्या मध्य केंद्र काढून बसतील ते. कुठं चेंबूरच्या मध्यभागी, हॉटेलला बसतील, एखाद्या ऑफिसला बसतील कोणाच्या तरी. त्यासाठी एकत्र यायचं म्हटलं कोणाचं युग अडचण मात्र नक्की आहे, मातोश्रीला नाही आणि कृष्णकुंजला नाही. कृष्णकुंजला जायला अडचण काय, मातोश्रीवर जायला अडचण काय, किंवा शिवसेना भवनला जायला अडचण कुठंच नाही येणार आहे. सर्व एकत्र यायचं म्हटलं मग एखाद्याला एक पाऊल मागे टाकावं लागणार, एखाद्याला पुढे टाकावं लागणार. म्हणजे उद्धव साहेब कृष्णकुंजला जातील? उद्धव साहेब जाण्याची आवश्यकताच नाही आहे. खूप मोठं मंडळ आहे राष्ट्रप्रधान मंडळ. शिवसेनेचे नेते खूप हुशार नेते सगळे एकत्र. पहिले प्राथमिक चर्चा होईल, नंतर कोणी दोघं एका ठिकाणी येणार. जे राजसाहेबांना मातोश्रीवर जाणं आणि कृष्णकुंजवर उद्धव साहेब बी जाऊ शकतं. आता मनसेची या संदर्भातली आपण प्रतिक्रिया घेऊ. काय वाटतं ह्यांचं? हे सगळं ऐकलं तुम्ही, काय वाटतं? हे फार जास्त तर सर्वांना आता दोघंही महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे, ते पण त्यांची पण इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे. आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते महाराष्ट्रासाठीच काम करतो. आता ह्याच्या पलीकडे काय सांगणार? आणि निश्चित आता शेवटी आता ही ईश्वराच्या हातामध्ये फार जास्त आता काय याच्यावर बोलू. प्रस्ताव कोणी दिला पाहिजे आधी? नाही, प्रस्ताव दिल्यापेक्षा दोघांनी
आजचं मनोमिलन हे महत्त्वाचं आहे. ते कसं व्हावं त्याच्यासाठी पुढाकार कोण घ्यावा? पुढाकार तर म्हणजे उद्धव ठाकरेंनी कृष्णकुंजला जावं का राज ठाकरेंनी मातोश्रीला यावं मनोमिलनासाठी? नाही तो तसा विषय नाही. दोघांनी कुठं जावं. ॲक्च्युली आजकाल भरपूर साधनं तयार झाले आहेत. फोन आहेत, व्हिडिओ कॉलिंग आहेत, यामार्फत ते प्रस्ताव एकमेकाला देतील आणि बोलतील. त्याच्यात काय विषय नाही. कोणी कोणाला द्यावं हा विषयच नाही ॲक्च्युअली. मला असं वाटतं की राजसाहेबांचं मुलाखत जर तुम्ही बघितली असेल, एक ब्रॉडकास्ट टेलिकास्ट झाला होता. त्या ब्रॉडकास्टमध्ये साहेबांनी एक महाराष्ट्रासाठी आमचे वाद हे खूप छोटे आहे तेव्हाही सुद्धा सांगितलं होतं. इवन फक्त उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना यांच्यासोबत नव्हे तर कुठल्याही पक्षासोबत असेल, कुठल्याही व्यक्तीसोबत असेल, हे वाद खूप क्षुल्लक आहे. अशी भूमिका मांडल्यानंतर जेव्हा शिवसेना उद्धव साहेबांकडनं जेव्हा प्रतिक्रिया आली, एक पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आली की आम्हीसुद्धा 2 पावलं पुढं येणार वगैरे सगळ्या गोष्टी, तर ही भावना ही सर्वसामान्य मराठी माणसाची आहे. आणि सातत्याने राजसाहेब हे मराठीसाठी झटले, लढले. हे दोघं जण एकत्र आलं पाहिजे. 100% आले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? आदरणीय राजसाहेब ठाकरे जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. त्याच्यानंतर निर्णय घेतल्यानंतर मुंबईमध्ये तर जे व्हायचं महानगरपालिका 100% मनसे आणि शिवसेनेच्या हातात येईल. मुंबईमध्ये काहीच वाद नाही. पण जे संभाजीनगर आहे, संभाजीनगरमध्ये जो यांना ओव्हर कॉन्फिडन्स आहे की बाबा शिवसेनेचा बालकिल्ला आहे, शिंदे गटाचा बालकिल्ला आहे, हा ओव्हर कॉन्फिडन्स यांचा 100% आम्ही संपू. यासाठी 100% प्रयत्न करू आम्ही. म्हणजे हा बालेकिल्ला कायम राहील यासाठी प्रयत्न? नाही, यांचा जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे कोणाचा? शिंदे गटाचा, हो, तुम्ही यांच्यासोबत आल्यावर संपून टाकू. 100% संपू. शिंदे गटाचा बालेकिल्ला आम्ही जर ठाकरे गटासोबत गेलो तर शिंदे गटाचा बालेकिल्ला संपवू असं या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते म्हणतात. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतोय. समजा शिवसेना मनसे एकत्र आले, विधानसभेला निवडणुका झाल्या, भरघोस मतं जर तुम्हाला मिळाली आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायची वेळ आली तर मुख्यमंत्री म्हणून कुणाला निवडाल? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? राजसाहेब ठाकरे. ठाकरे मुख्यमंत्री? 100%. तुम्हाला काय वाटतं? ॲक्च्युली आता डिपेंड, आता हे सगळ्या भविष्यवाणी आहेत किंवा नाही, आत्ता काय वाटतं तुम्हाला? जर भरघोस मताने तुमच्या हे दोन्हीकडे आलं आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची सत्ता चालली तर मुख्यमंत्री तुम्हाला कोण व्हावं वाटतं? मनात काय? नाही, मनात आमचे राजसाहेबाचे मुख्यमंत्री. मुख्यमंत्री व्हावं. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की साहेबांनी एकदा बोललं आहे की एकदा संधी देऊन बघा. महाराष्ट्राचं काय असतं ते मी करून दाखवण्याची हिंमत आमच्या नेत्यामध्ये आहे. त्यामुळं राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे ही प्रामाणिकपणे मराठी माणसाची आणि आमच्यासारख्या महाराष्ट्र सैनिकांची इच्छा आहे. 100% उद्धव साहेबांचं काम आपण 2.5 वर्ष बघितलेलं आहे. एकदा संधी आता राजसाहेबांना द्यावी बस. 100% राजसाहेबांना संधी दिली पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने मुख्यमंत्री. आता एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो शिवसेनेच्या समोर उभा राहिलेला आहे. हे सगळ्यांचं म्हणणं आहे जर तुमच्यासोबत येऊन त्यांची महाराष्ट्रात सत्ता आली तर राज ठाकरेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे. नाही, राज ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं का उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं का आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं का शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं? हे सगळे शिवसैनिकच असतील. ऐका ना, तर तुम्ही तेच म्हणतो कुणी का असं ना. मनसैनिक पण असणार आहेत ना सोबत. शिवसैनिक का मनसैनिक असाही प्रश्न असेल. हो, नाही, पण त्यावेळेस जे परिस्थिती असेल त्यावेळेस त्या परिस्थितीनुसार ठरत असतं की शेवटी मेजॉरिटीज लॉ असतो. एकनाथ शिंदे? नाही, एकनाथ शिंदेचा काय प्रश्न आला इथे? मेजॉरिटीज लॉ असं म्हणतात त्याच्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे? मेजॉरिटी आमच्यामधले मेजॉरिटीज लॉ म्हणतो दोघांमधला. हा, तिकडे मेजॉरिटी नसताना सुद्धा एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केले गेलं ना. हो, केलं गेलं होतं ना. हा मोठेपणा तुम्ही राज ठाकरे. हे जे होतं ते आम्हीच दाखवून नाही, महाराष्ट्राला फोडून काम केलेलं होतं. त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांना शिवसेना संपवायची होती. इकडे आम्हीच दाखवलं होतं, इकडे मोठेपणाही दाखवता येऊ शकतो ना. नाही, मोठेपण हे जे जेव्हा दाखवायचं तेव्हा दाखवतील ना. मुख्यमंत्री पदात नाही, कसं आहे, शिवसैनिकाचं पण मन आहे, सगळ्यांचं मन आहे, सगळ्यांना वाटतं आपल्याला व्हायला पाहिजे. परंतु जेव्हा महाराष्ट्राचं हित येईल तेव्हा त्यातला मुख्यमंत्री कोण? आमच्या मनात तर उद्धव साहेबच आहे ना. त्यात काय प्रश्न? राज ठाकरेंना कराल का मुख्यमंत्री? अगदी काय प्रॉब्लेम नाही. उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जेव्हा ते एकत्र येतील त्यामध्ये असे वाद कधीच राहणार नाही दोघांमध्ये की कोण मुख्यमंत्री. महाराष्ट्राचं हित बघितलं जाईल आणि जो त्यातनं मार्ग काढेल तो मुख्यमंत्री होऊ शकेल. शिवसेनेचा प्रमुख कोण होईल यावरून वाद झाले आणि राज ठाकरेंना बाहेर पडावं लागलं. आता मुख्यमंत्री पद सोडतील का उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं? नाही, असा राजसाहेबांनीच त्यांचा प्रस्ताव वादार्थी पक्षासाठी नाही. आता वाद वगैरे थोडेफार घर म्हटलं की घराला भांड्याला लागू शकतं, पण हे टोकाचे वाद नाहीत निश्चितपणे. आता उद्या मुख्यमंत्री पदावरून भांडं लागणार नाही कशावर? नाही, जर तरवर आमचा विश्वास नाही. जेव्हा आमचा बहुमत येईल तेव्हा वरिष्ठ पदावर सर्व निर्णय घेतले जातील आणि ते महाराष्ट्राच्या हिताचे असतील. मग राज ठाकरे असू शकतात असू शकतात ना, काय प्रॉब्लेम? तुम्हाला काय?
जरतरवरती राजकारणामध्ये जरतरला थारा नसतो. कारण आजच्या परिस्थितीत फक्त समोर हे दिसतंय की राजसाहेबांकडून प्रतिसाद आला, उद्धव साहेबांनी त्याला दिला आणि या सगळ्या गोष्टीवरती दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. मुख्यमंत्री पदाचा जो प्रश्न आहे तो त्या प्रश्नाबाबत उद्धव साहेबांनी पहिलेच सांगितलेलं आहे की येणारा मुख्यमंत्री हा शिवसैनिक होईल. मनसैनिकाचं काय सोबत त्यांना घेता येईल, त्यांना काहीच नाही. शिवसेनेची भूमिका आहे, मनसेची काय भूमिका आहे त्याबद्दल आज आम्ही नाही सांगू शकत. कारण अजून तर युतीचा फक्त प्रस्ताव चालू आहे की दोघांना. त्याच्यावरच तुम्ही डिबेट करताय. त्यांना सोबत घेतल्यावर मनसैनिकाला मुख्यमंत्री तुम्ही करण्यात औदार्य दाखवाल का? ते आता काळ ठरवेल, आज सांगूच शकत नाही. कारण आज तुमचं मन तयार होत नाही हे म्हणायला. नाही तसं नाही. आजच्या घडीला सांगू शकत नाही. कारण आज एकत्र येणं ही काळाची गरज आहे. हे सांगू शकता की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील? होऊ शकता, कारण आता झालेले आहे. होऊ शकता ना. पण राज ठाकरेंचं नाही सांगू शकत. नाही आज आम्ही सांगू शकत. याचं कारण असं आहे की आज कुठली आजच तुम्ही मन मोठं तयार करायला तयार नाही त्यांच्यासाठी, कसं करणार तुम्ही सांगा भाऊ. हा घेतो त्यांचं, तुम्ही बोला. तरी मुख्यमंत्री कोण, राज की उद्धव? उद्धव साहेब. राज ठाकरेंचं काय मग? राज ठाकरे संघटन चालवतील, उद्धव साहेब शासन चालवतील. म्हणजे शिवसेना प्रमुख राज ठाकरे असतील? शिवसेना प्रमुख नाही, ते मनसे प्रमुखच राहतील. ते त्यांचं संघटन चालू. मग सत्तेत त्यांचा काय सहभाग? मग त्यांनी तुमच्यासोबत यायचं, संघर्ष करायचा. सत्ता कोणतं मंत्रिपद द्याल त्यांना? ते आता मी ठरवणार थोडी. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना आदेश पद्धत चालते. मी डिसिजन घ्यायला नाही सांगत, तुम्हाला अपेक्षा व्यक्त करायला सांगतो. अपेक्षा ही राहील की त्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घ्यायचं. म्हणजे कुठलं मंत्रिपद? पाटबंधारे, खार जमीन विकास, दुग्ध आहे. वेळ ठरवली. तरी तुम्हाला काय वाटतं? नाही, वेळ ठरवायला सांगितलं ना. रोजगार हमी वेळ ठरवाल. वेळ ठरवाल. खाते तुमच्या समोर आहेत. मुख्यमंत्री तुम्ही एक माणूस करून टाकले तुमचे उद्धव साहेब. राज ठाकरे साहेबांसाठी तुम्हाला पद सुचत नाही. वेळ ठरवायला सांगितलं मी. आता वेळ मग मुख्यमंत्र्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ घ्यायचा ना. नाही म्हणजे राज साहेबांसाठी कोणतं पद? राज्यात सत्ता शिवसेनेची आणि मनसेत. आजपर्यंत मनसेने 10च्या वरती आमदार झालेले नाही आहे. शिवसेनेचे आत्तापर्यंत हायएस्ट 69 आमदार झालेले आहे. हायएस्ट खासदार आहेत, 16 खासदार झाले ते शिवसेने. त्यामुळे ज्याची जास्त पारडं जड असतं त्याचाच मंत्रिमंडळात मुख्यमंत्री किंवा त्या सक्षम जे खाते ते त्या पक्षालाच भेटत असतात, ज्याचे जास्त आमदार झाले, ज्यांचं. तुमच्यासोबत येऊन पण राज ठाकरेंची उपेक्षाच होणार आहे? उपेक्षा नाही, पण त्यांना काही ना काही भेटणार आहे. काय तेच म्हणतोय, काय भेटणार काय सांगा? पहिले युती होऊन द्या. युती झाल्यावर मग नंतर जर प्रश्न नंतर युती होती का नाही होती त्याच्यावर पहिले प्रश्न आलो. तुम्ही त्यांना सोबत घ्याल, निवडणुका काढाल आणि मग त्यांना म्हणाल आता तुम्हाला काही पहिले बोलणे होईल ना तसं. काय ठरवतील ना तसे. काय द्याल त्यांना? आता ते दोघं वरती जे दोघं भाऊ ते ठरवतील. काय सांगा ना, एक व्यक्ती शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांना काय दिलं पाहिजे? मुख्यमंत्री केलं पाहिजे का त्यांना? युती होती की नव्हती त्यावर ते पहिले कसं झाली युती तर मुख्यमंत्री पदाचे दावेदार तुम्ही राज ठाकरे. त्यानंतर तुम्ही बैठ घ्या, नंतर बोलू ना. मग होऊन द्या म्हणजे करून घ्यायचं असं नाही. करून घ्यायचं पुन्हा धोका द्यायचा. ठरवलं असेल तर असं नाही. पहिली युती होऊन द्या. तुमच्या म्हणण्यावर ठरवत नाही, पण तुमचं मत जाणून नक्की घेतलं जातं. मी आले की नाही आले, येत्या की नाही येतात ते एक प्रश्न आहे. जो लोक ते युती होत नाही तो काही सांगता येत नाही. पुन्हा एकदा आपण मनसेच्या कार्यकर्त्याकडे जाणार आहोत. हे सगळेजण काय राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की यांच्या मोठ्या जागा येतात आणि तुमच्या खूप कमी जागा येत आहेत, त्याच्यामुळं मुख्यमंत्री जर विषय राहिला असेल तर राजसाहेब फार मोठे मानाचे माणसं आहे. राजसाहेब जसं नाव आहे राज, तसंच साहेबांचं मन आहे. साहेब सहज मोकळ्या मनानं बसवतील. कुणाला बसवतील? जी शिवसैनिकांची इच्छा आहे, कारण साहेब तेवढा दिलदार मानाचा माणूस आहे आमचा. तुम्हाला काय वाटतं? नाही, ॲक्च्युली आता सध्या अजून तर युतीचा प्रस्ताव एकमेकांपर्यंत गेलेला नाही आहे. म्हणजे आताशी लोक वरिष्ठ नेत्यांचे आमच्या बोलणं चालू. प्रस्ताव आला गेला पाहिजे मत? नाही, प्रस्ताव आला गेला पाहिजे तर ते प्रस्ताव त्यांचा ऑलरेडी मनोमन जे वरिष्ठ आमचे नेते आहेत त्यांचे स्टेटमेंट बघा तुम्ही. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आहेच ना, त्यांचे पॉझिटिव्ह सगळे स्टेटमेंट सगळ्यांचे. त्यानुसार आम्ही पण अंदाज लावतो आहे की 100% युती होऊ शकते भविष्यात. आणि ती झाल्यानंतरचा विषय हा की बघ काय आहे, उद्धव साहेब आणि राजसाहेब हे दोघं बसून निर्णय घेतील ना मुख्यमंत्री कोणी व्हायचं. पण तुम्ही अगोदर मला काय विचारलं की बा तुमची चॉईस काय, तर आमची ऑबियसली चॉईस राजसाहेबच राहणार ना, कारण की आम्ही आमच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत. आज रोजी दोघे भाऊ आहेत, उद्धव साहेब आणि राजसाहेब. आता ते बसून जर सत्ता आलीच, आता महानगरपालिकेचे इलेक्शन जवळ आलेत, महानगरपालिका थोडक्यात ह्या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहात मुख्यमंत्री पदाबाबत, जे ठरेल ते ठरेल. मात्र इकडलं कसं आहे की कॉम्प्रोमाइज करायला तयार नाहीत. राजसाहेब नावाप्रमाणे आहे, जसं नाव तसं मोठं दिलाचा माणूस, एकदम मोठ्या मानाचा माणूस आहे. काय व्हायचं असतं हे बघा, साहेब एकला चलो रे,
मुख्यमंत्री व्हायचंच असतं तर साहेब कधीच झाले असते. 2008-9 अनेक संधी साहेबांनी साहेब सत्तेसाठी कधी लाचार नाही आहे हे सांगतो. बस महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी, राज ठाकरे हे सत्तेसाठी कधीही लाचार नाहीत. आम्ही कोणीच लाचार नाही, कारण की ते ठाकरे कधीच सत्तेसाठी लाचार नाही आहे. हां, त्याच्यामुळे हे बघा आता हे जो तुम्ही जो प्रस्ताव आहे त्यांनी कोण्या प्रश्नावर ते उत्तर दिले ते तुम्हाला माहिती आहे? हो, मला माहिती आहे ना. आता ठाकरे म्हणल्यानंतर कोणी पण असो, मुख्यमंत्री ठाकरेच होईल ना. कोण असेल, उद्धव ठाकरे असतील नाही तर राज ठाकरे असतील, हे ठाकरेच होणार आहे. आणि काय आहे की भविष्यामध्ये 2.5 वर्ष येऊ शकतं, काही होऊ शकतं ना. कोणालाही चान्स मिळू शकतो, सगळ्यांना संधी मिळू शकते. ते भाऊ ठरवतील कोणाला काय करायचं, त्यांच्यात तेवढी क्षमता आहे ते, आणि ते दोघांचे बंधुत्व आहे ते काय वेगळे नाही आहे ना. कुटुंबामधला कोणताही व्यक्ती काही झाला तर काय फरक पडत नाही ना. आणि एकाच तलवारीला 2 धारा आहे. मॅन नाही आहे, 2 तलवारी नाही. आता जेव्हा एकत्र येतील ना तर एका तलवारीला 2 धारा आहे, आणि त्या 2 धारेने या महाराष्ट्रावर जेवढे पण अतिक्रमण होतील त्याला फाडल्याशिवाय 2 धारीची तलवार पूर्ण चिरफाड करून टाकेल. तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते, आणि एका बाजूने होते मनसेचे कार्यकर्ते. या सगळ्यांनी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भामध्ये गहन आणि महत्त्वपूर्ण चर्चा केलेली आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.